पुढची बातमी आहे ती महायुतीतल्या दोन महत्वाच्या पक्षांमध्ये सुरू झालेल्या भांडणाची। बातमी आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतल्या वादाची। हा वाद पंढरपुरामध्ये जन्माला आलेला आहे। पंढरपुरात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वादाला निमित्त ठरलंय ते तिथलं एक उद्यान। या सार्वजनिक उद्यानाचं काम अद्यापही जर अपूर्ण आहे तर उद्घाटनाचा हट्ट का धरताय असा सवाल शिवसेनेच्याकडून भारतीय जनता पार्टीला करण्यात आलाय। राष्ट्रमाता जिजामाता यांच्या नावानं हे उद्यान लोकार्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला। या संपूर्ण प्रक्रियेवर स्थानिक नगराध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रणिता भालके यांची भूमिका आपण ऐकणार आहोत। आत्ताच्या घडीला आपण दृश्यांमध्ये पंढरपूर नगर परिषदेने उभारलेल्या राजमाता जिजामाता उद्यानाचं प्रवेशद्वार पाहतोय। तसंच या उद्घाटनाच्या म्हणजेच लोकार्पणाच्या समारंभाला घडलेल्या प्रसंगांनाही पाहतो आहोत। बागेचं काम अपूर्ण असताना देखील त्या बागेचं उद्घाटन सोहळा पार पडला। सूचना पत्रिका छापा म्हणून हाके मॅडमकडे कधी दिली नव्हती किंवा ती प्रशासकीय पत्रिका स्वतः सीओने काढलीच नव्हती। हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा तर तो राहिलेला आहे। नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशन प्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू। ह्यातली जरी काय कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं नाही पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो। परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं।